बाबांना दवाखान्यात नेतोय. आज पाऊस थोडासा कमी आहे. काम माझ्या लेकाने केलेलं आहे, म्हणजे कुणालने सगळं किचन आहे ना, तूच दिलेला गावठी गुलाब, तूच दिलेल ना. बघितलं एकदम परफेक्ट साईज झालेली आहे. पळाल्या अर्धा, एवढा काय घाबरत नाही, अर्ध्या पळाल्या चिक्काळ्या. त्यांना आता भूक लागली ना का सरळ येऊन या कट्ट्यावर बसतात आणि मग ओरडत बसतात. त्यांना आता घातले तांदूळ. हां मग तेच ना, आता काय काय नाही घाबरत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी आम्ही की नाही बाहेर चाललो आहे. आमचे 1-2 कामं आहेत. कामं म्हणजे कुणालच्या बाबांना दवाखान्यात नेतो आहे. त्यांचे चेकअप असते ना महिन्याचं, ते आम्ही चाललो आहे. आणि त्याच्यानंतर आपलं जे एक पार्सल आहे म्हणजे ऑर्डरचं आहे, ते जाता जाता ते पण द्यायचं आहे 1-2 ठिकाणी. त्याच्यामुळे ते पण आता घेते सगळं पॅकिंग करून, म्हणजे पॅकिंग करून झालेलं आहे, पिशवीमध्ये भरून घेते. आणि आता येईपर्यंत किती वाजतील काय माहीत नाही आहे, पण मला असं वाटतं साधारण 1:30-2 तरी वाजतील. घरातलं जेवण वगैरे मी सगळं करून घेतलं सकाळी लवकर उठून. आज व्लॉग थोडासा म्हटलं उशिरा करूया, कारण उशीर झाला असतं ना, त्याच्यामुळे मग सगळं करत बसले सगळं. झालं आता निघूया, चला 5 मिनटात निघायचं आता. हां चिक्काळ्यानं जरा खायला घातलं, बिचारा ओरडं होतं ना, त्याच्यामुळे. पाण्याची बाटली घेतली का भाऊ? ही हां भरली. पाण्याची बाटली मी पहिला नेते कुठे पण जाताना. मला ते बाहेरचं पाणी प्यायला अजिबात मला आवडत नाही. म्हणजे कुठे पण गेली ना माझी बॉटल संगाती असतेच. ते बिस्लरीचं तर मला अजिबात आवडत नाही. नाईलाज म्हणून कधी कधी प्यावं लागतं ना, तर घरातलंच पाणी मी नेते जास्त करून बाहेर. हे बघा दिवाबत्ती करून झालाय. आणि हा बघा इथे बसलाय बोका. जा आता आंघोळ करून घे. आत्ताच बसलाय तो पण सकाळपासून कामातच होता. आणि तुम्हाला हे दोघं दाखवते, चंगू मंगू किती लबाड आहेत बघा. त्यांना दही भात दिलं. त्यांचं चिकन आहे ना थोडंसं कमी होतं ना, दोघांना पुरलं नसतं, त्याच्यामुळे दही भात दिलं. तर अजिबात दोघांनी खाल्लेलं नाही. ते बघा कसे बसलेत, ते जरा पण नाही तोंड लावलं नाही. हां काय ह्यांना करायचं आता. येते वेळी चिकन त्यांचं घेऊन येणार. शेरू ए शेरू जेव्हा बेटा, एक दिवस पण खात नाही, एक दिवस पण. कधीतरी असं वाटलं तर. खूप मिजास आहे दोघांची. जेव्हा ना बेटा, चिकन तर सूपच पाहिजे बघा. लब्बाड पोरं. जेवा जेवा, नाही जेवायचं. वातावरण बघा आज ऊन आलेलं आहे. ते गाडीमध्ये ना बॉक्स आहेत, ते काढतोय कुणाल. काल आणले होते कुणालच्या बाबांनी, पॅकिंगसाठी लागतात ना आपल्याला. आणि हे बघा आता मी घेतलं आहे, हे बघा पार्सल आपलं पिशवीमध्ये भरून. तर ताईंचं जाता आता देऊया. कुणाल तू नाश्ता करून घ्या. कुणालच्या बाबा कुठं गेले? हे बघा चला दवाखान्याचं काम झालं आमचं, लगेच झालं 2 मिनिटामध्ये. बघा हा आमच्या इकडचा दवाखाना कासारडेचा. गर्दी नव्हती त्याच्यामुळे पटकन झालं काम. आणि हे औषध घेतलेलं बीपीचं औषध कुणालच्या बाबांचं. हां कुणालच्या बाबा येतात जरा 2 मिनिटांनी. तर दवाखान्याचं काम झालं आहे. आणि महिन्यातनं 1 फेरी असते औषध घेण्यासाठी. कुणालच्या बाबा एकटे येतात, पण आज माझं सुद्धा काम होतं त्याच्यामुळे पण आलेली आहे. काम म्हणजे आता कणकवलं जातो आहे, थोडीशी खरेदी करायची. आपल्या थालीपीठ भाजणीचं जे सामान आहे ना ते सगळं संपलेलं आहे, आणि त्याच्यामुळे मग तिकडे आम्ही चाललो आहे. आता तिकडनं खरेदी करणार. आणि वाटेमध्ये बघा हे आता हे पार्सल घेतलं आहे ना थालीपीठ भाजणीचं, ते पण आपल्याला जायचं आहे ना, तर त्याच्यामुळे मग म्हटलं दोन्ही कामं आपली होऊन जातील मग असं. आणि जेव्हा पण अशा ऑर्डर बघा येतात ना, जेव्हा आजूबाजूचे कस्टमर जे असतात की ताई आम्ही इथे ते राहतो असं आम्हाला सांगतात. आणि मग त्यांना मी सांगते की तुम्ही उगाच कुरिअर चार्जच्या फंद्यामध्ये पडू नका, तुमचा कुरिअर चार्ज वाचवा तुम्ही. आणि आमची कशी कधी कधी कामं बघा असतात ना, मग मी त्या पद्धतीने त्यांना सांगते की ह्या दिवशी आमचं काम आहे, तर तुम्हाला तुमची ऑर्डर की नाही यावर दिवशी आम्ही तुमच्यापर्यंत पोच करू, म्हणजे कुरिअरचा चार्ज तुमचा तेवढा वाचेल. तर अशा पद्धतीने सुद्धा आम्ही जे ऑर्डर आहे ना ते घरपोच करतो त्यांच्या. असं आहे सगळं घरपोच, म्हणजे त्यांना सांगतो की तुम्ही इकडे इकडे या, आम्ही तुम्हाला वाटेमध्ये देऊ. त्याच्यामुळे आता जाता आताच हे पार्सल जे आहे ना थालीपीठाचं ते देणार. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन मग थोडी शॉपिंग करायची आणि मग घरी यायचं. माझं ऑर्डरचंच मेन काम होतं, त्याच्यामुळेच आम्ही मग घरातून निघालो. आता चला जाऊया ना. ओके चला. आता कुणाल जेव्हा भूक लागली
मला भूक लागली. पाणी साचलंय ना. हा, कुणालच्या बाबांनी शॉर्टकट मधनं काढलाय, पण शॉर्टकट मध्ये सगळं पाणी पाणी झालेलं आहे. मोठे हे गाड्या येतात मोठ्या मोठ्या इथून, सगळं हिरवगार आहे पण ना. मोठ्या मोठ्या गाड्या. आज पाऊस थोडासा कमी आहे. इथे आलो बाहेर बघा, दिसतो अर्ध्या वाटेवरती आलो काय. डायरेक्ट बाहेर आलो इकडे कणकोल्याच्या हॉटेल झाले काय. हा हा, शॉर्टकटनी चला इकडे बाहेर आलो असतो ना. हा, हायवेला आलो. चला आता डायरेक्ट कणकवली. हा, तर आता आम्ही तरळ्यामध्ये पोहोचलो. कणकवलीला आमचा भरपूर टाइम गेला, पण जितकी पण कामं होती ना ते सगळे झालेले आहेत. सगळं खरेदी शॉपिंग वगैरे सगळं झालेलं आहे. सगळं सामान आता मागे ठेवलंय मी. आणि आता एक पार्सल घेतात कुणालचे बाबा. ते ऑनलाईन ना एक वस्तू मागवली होती कुणालने, ती आलेली आहे. तर आता आमच्याकडे कसं जे डिलिव्हरी बॉय आहेत ना घरापर्यंत येत नाही, त्याच्यामुळे इथे अर्ध्यापर्यंत इथे आमच्या ओळखीचे आहेत ना त्यांच्या इथे ठेवतात ते. तर आता घेत आहेत आणि मग आम्ही चाललो घरी. जाम कंटाळा आला, पण सगळी कामं मात्र झालेली आहेत. थोडंसं म्हणजे वेळ गेला, पण कामं मात्र सगळी झालेत असं आहे. हे स्वामी हॉटेल आहे ना आमच्या इकडचं, खूप प्रसिद्ध हॉटेल आहे. तर इथेच आमचं काय पार्सल वगैरे आलं ना ऑनलाईनचं, ते इथे आम्ही ठेवायला सांगतो आणि मग आम्ही इकडनं येऊन घेऊन जातो. मग आमच्या ओळखीचेच आहेत ते, चांगली माणसं आहेत. हा बघा, हा इथे हायवे आहे आणि हायवेच्या समोरच ते हॉटेल आहे आमच्या बागाच्या वाडीच्या इथे. ते बघा आले लेकाचं पार्सल. 2 आहेत पार्सल, 2 आहेत. आणि हे काय आहे, 2 वस्तू मागवलेल्या. बघूया आता काय मागवलं आणि काय माहिती. कॉफी आहे, कॉफीचे पॅकेट आहेत, माहिती पडतं. कुणालच्या बा येत आहेत, गाडी फिरवायला गेले. आणि हा बघा आमचा छुटकू, छुटकू बघा आमचा छुटकू. दादा आलाय ना जेवायला, दादाने सोडलंय त्याला. आणि छोटा इकडे आलाय आणि मोठा बोंबटतोय. चला घरात वाग्या, आता जायचं नाही कुठे, चल घरात. आईने खाऊ आणलाय, चला. तिकडे कुठं चालला वागी, चल इकडे लवकर. येईल तो, शी करायला गेला असेल. येतो तिकडे गेला वाग्या, हाक मार त्याला. चला आता झाली संध्याकाळ. दुपारी आम्ही किती वाजता घरी आलो, 3:30 वाजता घरी आलो. त्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि आता उठून घरातली कामं सुरू आहेत. आता कामं म्हणजे काय, पाण्याची गाडी येणार आहे त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई केली आम्ही. आता येईल साधारण 5च्या नंतर येणार आहे. आणि तुम्हाला दाखवते काय काय सामान आणलं आहे ते. आपलं थालीपीठ भाजणीचं सामान खरेदी करायचं ते सगळं मी घेऊन आणले आहे. आत्ता चहा ठेवला गॅसवरती. आणि आपले जे 2 शेजादे आहेत ना वाघ्या शेरू ते बघा बाहेर आहेत दोघंजण, ते बघा दिसत आहेत. तर हा बघा संध्याकाळचा चहा आपला उकळतोय. त्याच्यानंतर इथे कुकरमध्ये चिकन ठेवलं आहे वाघ्या शेरू यांचं. त्याच्यामध्ये ना भात शिजवला होता, तो भात रिकामी करून घेतला आणि आता टाकले चिकन. आणि ह्याच्यामध्ये सकाळची बघा भाजी वगैरे जेवण थोडंसं होतं ते रिकामी करून घेतलं. आज सोयाबीनची भाजी केली, ते सोयाबीनचं कडधान्य असतं ना त्याची भाजी. आणि मला आज काढायचं आहे लोणी. हे बघा सकाळी ना मला एक काढून ठेवली होती, भरले ना, ह्याच्या खाली भात आहे. आणि तुम्हाला किचन बघा क्लीन दिसतंय ना, स्वच्छ एकदम. आणि ही काय 2 बघा भांडी आहेत ना, ते मी आता रिकामी केलेली आहेत. आणि ही बघा इथे भांडी घासून ठेवलेली. तर हे सगळं क्लिनिंगचं काम म्हणजे किचन क्लिनिंग आणि भांडी घासायचं काम माझ्या लेकाने केलेलं आहे. म्हणजे कुणालने सगळं किचन आहे ना क्लीन करून ठेवलं होतं. त्याला मी जात्या वेळी सांगितलं होतं की मला की नाही यायला उशीर होईल, म्हणजे काही टायमिंग नाही येईपर्यंत. आणि उशीरच झाला आम्हाला. त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलं की किचन वगैरे सगळं असं आवरून ठेवलं. भांडी बिंडी जी काय होती ना नाश्त्याची वगैरे सकाळी जाताना जेवण करून गेली ना, ते सगळी त्यांनी घासून ठेवली. त्याच्यामुळे आली आणि मी बघितलं, म्हणजे आल्यालाच मी लगेच किचनमध्ये शिरली आणि ते किचन एकदम स्वच्छ किचन बघितलं. मला इतकं बरं वाटलं ना, म्हटलं वा वा, म्हटलं लेकाने माझं काम करून ठेवलं. म्हटलं चला, म्हटलं बरं झालं. तर हे बघा हे सामान आहे ना माझं इतकं संपलेलं होतं. बाकीचं आहे माझ्याकडे, फक्त हे ज्वारी बाजरी वगैरे आहे ना जे भाजणीमध्ये लागतं थालीपीठाच्या, ते संपलं होतं. ही मटकी आहे बघा, मटकी, मूग, ही ज्वारी, ही बाजरी आणि चण्याची डाळ, धणे, बडीशाप, म्हणजे हे माझ्याकडे आहे. पण तरी पण थोडं थोडं मी घेऊन आणली आहे. हे बाकी सगळं संपायला आलं होतं.
पाईप खेचेबद्दल लय टाईम जाईल, ते हंडे पटकन ओतता येतील. समजलं का? उगाच वेळ कशाला वाया घालवायचा. गाडी आली तर परत धावपळ होईल. काय टाईम आहे, 5 वाजून गेले. चला चहा पितोय संध्याकाळचा आणि मशीनचा आवाज येतोय. कपड्याची मशीन लावले, आता पाण्याची गाडी येणार आहे त्याच्यामुळे जरा पाईप वगैरे लावले. पाणी पण एकीकडे भरतोय आणि एकीकडे मशीन होते आमची. तर त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी कासव दाखवला आम्हाला सापडलेला काम करताना. आणि मग सहजच मी तुमच्याशी शेअर केलं. माझं असं काही हे नव्हतं, मिळालं आहे सापडलं आहे तर म्हटलं दाखवूया तुम्हाला, म्हणून तुम्हाला दाखवलं होतं. आणि मग भरपूर जणांच्या अशा कमेंट्स आल्या की कासव सापडलेला चांगलं असतं, शुभ असतं. आणि ही गोष्ट मला नव्हती माहिती, कुणाच्या बाबांना माहिती असेल. तर जरा खेचून दे ना, मशीनचा आवाज जरा होईल. म्हणजे कासव लक्ष्मी असते, चांगलं असतं आपल्या घरासाठी, शुभ असतं असं आम्हाला सांगितलं सगळ्यांनी. पण माहिती काय झालं, त्या कासवाची स्टोरी सांगते. म्हणजे कासव त्या टपामध्ये आम्ही ठेवला होता, आम्हाला सोडायचं होतं. नाही आम्ही सोडणारच होतो, असं काही आम्ही ठेवणार नव्हतो. त्याला बाहेर ठेवलं होतं. कारण वाघ्याशिरू बघा आपल्या आहेत ना, त्या दोघांचं काही सांगू शकत नाही. म्हणजे त्यांनी परत काय त्याला केलं वगैरे, त्यामुळे मग आम्ही कुणालच्या पण म्हणाली होती की सोडून टाकूया म्हणून. पण थोड्या वेळाने कुणालच्या बघायला गेले ना, त्याला सोडायलाच गेले होते, तर त्या टप्प्यामध्ये तो कासव नव्हता. आणि तो टप जो आहे ना, छोटासा टप आहे तो, आणि तो सिमेंटचा टप होता. खडबडीत होता ना तो टप, त्याच्यामुळे मग तो बाहेर पडला. मग ठीक आहे म्हटलं, गेला ते बरं झालं, तो त्याच्या वाटेने गेला असेल इथे कुठे आजूबाजूला असेल. तुम्हाला माहिती आहे कासव किती स्लो, त्याची चालण्याची गती खूप स्लो असते. आणि आज एका ताईंचा फोन पण आलेला मला की प्रियाताई ते कासव सोडू नका, पण बघा तो तो निघून गेला. त्याच्यामुळे जाऊ दे आता काय. आणि मुका जीव आहे आणि परत वाघ्याशेरू यांची भीती पण आम्हाला, त्याच्यामुळे मग आम्हाला असं ते ठेवणं पण योग्य नाही वाटलं. आणि त्याच्यामुळे आम्ही त्याला सोडणारच होतो, पण तो स्वतःच निघून गेला. मग तर समीक्षा बघा आले खूप दिवसांनी गप्पा मारायला. बोल आता बोल. मला म्हणते तू किती दिवस आलीच नाही माझ्याकडे, वेळ तुझा पत्ता नाही. आहेत हा, त्याशी भरपूर फुललेली गावठी गुलाब. तूच दिलेला गावठी गुलाब, तूच दिलेल ना. हा, आणि ते काटेकोरंटी पण. हा हा, आणि काटेकोरंटी पण तूच दिलेलीस मला. आणि अजून काय दिलं होतंस बरं, ती जांभळ्या रंगाची नाही, ती गेली ग, ती हे झाली. ती दुसरी पण दिली ना काटेकोरंटी, ती नाही, पण ती पिवळीवाली आहे माझ्याकडे. जास्वंदी कशी असते ती, डबल. हा, अच्छा, हा आहे तुझ्याकडे लावलंय. मग तुझ्याकडे मोठी झाली ना की नंतर मला दे, घेऊन ये. हा चालेल, घेऊन ये. लाल रंगाची नाही आमच्याकडे, सिंगल. अगं सिंगलला आले ते ना, नव्हती. मग त्याशी अक्षय नाही, अक्षयच्या मम्मीकडनं फांदी आणली आणि आता ती लावले मागच्या साईडला. हा लाल, हा अक्षयच्या मम्मीकडनंच आणली. हा, डबल का सिंगल? सिंगल आले आणि डबल वाले पण एक झाड आहे, असं मोठं एकच आहे, 25 फुलं फुलतात एवढी. आमच्या तिथं नर्सरी आहे त्यात ना, जायला कधीतरी. बघितलंय. हा, गेलेल तुझ्या आईच्या घरी मी. कधी गेली? मागे आम्ही ना कणकवलीला गेलो त्या. बघायला जा. हा, बघायला जा. सगळी लोक बघून गेली, पाहुण्या दुने आमची छान बनली आहे. बघू कधी त्या साईडला गेले तरी. तिथं जा आणि सांग तिथं. हा, समीक्षा आज बाहेर गेली होती ना, तर येता ती आता इथे आली मला भेटायला. आणि मला म्हणते तू लय दिवस झाली मला आली नाही भेटायला. हिचा फोन आहे ना लागत नाही, मी किती वेळा हिला फोन लावते, लागतच नाही हिचा फोन. हा, मग किती मध्ये पण मी किती वेळा फोन लावला. आणि त्याशी ती आरोही येते ना, आरोहीला विचार, मी किती वेळा तिला विचारलं मम्मी काय करते, मम्मी कुठे आहे. बोलली मला तुझ्या आहे मम्मी. चला थोड्याशा गप्पा मारतो हिच्यासोबत. कशामध्ये घालू, मातीत? पण ती ओळखायची कशी मग? नाही, पानं कशी असतात? ती बघ आली, आरोही आली. ती बघ तुझी लेक आली बघ. ती बोलते मम्मी कुठे राहिली, बडबडी. समीक्षा आली ना की आमचा कंपाऊंड गजबजून जातो. ए कोण नाही, आरोही आले. मिरचीची रोपं काढते समीक्षा. तिला म्हटलं घेऊन जा, रुजलेली आहेत ती. जास्त नाही, आणि कोणाकोणाला हवी ते देऊन टाक. हे इकडे आहेत बघ. हा बघ इथे, हा बघ, हे बघ ही घेऊन जा. हे बघ इथं आहे, हा बघ.
ठीक आहे हे मोठी मोठी आहे ती राहू दे तिकडे राहू दे तो राहू दे ते एकदम मोठं नका काढू ते माझा माका थंय लावचा मोठा नाही खाली. ती गोणी घेऊन जा, मला राग जमा करून ठेवा. समीक्षा काय गुलाब चांगले झाले ना ते आणले. मस्त झालेत. अरे तिकडे तिकडे होते आम्ही फांदी का वर्षी पण माझ्या नवऱ्याने आणलेले होत्या फांद्या भरपूर आणलेले एवढे कुठल्या रंगाचा वजून कडून कुठच्या कलर आहे काय माहित वजून कडून ना ना आम्हाला कलर आम्हाला जरा वेगळा असेल तर दे. आता फुलला की सांगेन कुठचा कलर आहे तो. हा आले कळी आले कळी आले नाही लावले बोलते पकवत नाही लावले आरोही गोवन लावला ना ए तुझ्या बापसान लावला ना हिने लावला. देवाला घालायला फुल दे. काय देव ए तिला फुल दे गुलाबाचं. ऐकलं काय काढून द्यायला त्या काकी खायचा फळ धरला कुठला ते पपनीच आहे बाई. तू खाणार काय बोल हम्म. पण कच्चा खाऊ अरे ते कधीच लावलेले आहेत ते. तरी चालेल मला वीस रुपयाची. हा. सगळं आहे त्यात. पपनीच आहे बाई, तयार आहे तो. बाकीची पपई काय केली झाली खाल्ली आम्ही विकली. कापायचं कसं काकी मध्ये असा आडवा तुकडा काप आडवा. बडबडी समीक्षा अगं इथे काप तुला मी सांगते बघ. सुरी घे आणि असा काप असा काप मग ते अक्का निघेल का. आणि मग वरती सोलायचं. आपण मोसंबी कसं सोलतो तसं सोलून खा. पण वरती साल खाऊ नकोसा पातळ ती कडू लागते. कडवटसारखी तुरटसारखी असते. अशा आहेत ना गेली. हां 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 ए जा पाण्याची गाडी आली. हा मग झाला टाईम. हा भांडी खाली केलीस. भांडी दोनच होतायची हा मग जा लवकर, मला झालं रिकामी करून. काय ते फोडून खा तरी जाण समीक्षाला खूप बडबडी आहे. आली का इतकी बोलते ना बापरे. मग वेळ कसा निघून जातो ना समजत नाही. आता आम्ही की नाही भरपूर गप्पा मारल्या आणि भरपूर आम्ही हसलोय. आता आमच्याकडे पाण्याची गाडी येणार आहे. तिला सांगितलं लवकर घरी जा, पाण्याची गाडी आली तर तुझं पाणी राहून जाईल. त्याच्यामुळे ती आता जाते, निघाले घरात. तिला आता काय काय हवं आहे ना ते सगळं तिने घेतलं नाही आणि निघाले आता. बडबडी आहे बडबडी. तिला अशी काहीतरी आठवण झाली ना तर येते ती पण तिच्या कामामध्ये बिझी असते. त्याच्यामुळे राहून जातं. मग असं येते. जा गाडी आली पाण्याची ग, धावपळ होईल मग. हा येईन मी. माझ्या गाऊनला शिलाई मारून दे. आणलीस का मी पैसे देईन तुला. हा चालेल. हा बडबडी आहे बडबडी. हा चल. तर आत्ता मी तुम्हाला दाखवते माझी ऑनलाईन खरेदी. म्हणजे एक ड्रेस मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि आता मी घालून वगैरे बघितलं. एकदम परफेक्ट साईज झालेली आहे. तर कधी पण मी ऑनलाईन कपडे घ्यायचा विचार केला ना की एक साईज जरा मोठीच येते. तुम्हाला मी दाखवते. हा बघा ही शॉर्ट आहे ना कुर्ती आहे ही बघा आणि त्याच्या खाली पलाजो आहे. एकदम परफेक्ट साईज झालेली आहे. म्हणजे मला थोडीशी अशी भीती वाटत होती की होते की नाही पण बरोबर झालेलं आहे. हे बघा हा मरून कलर आहे आणि एकदम छान झालं आहे. घालून बघितलं ना मस्त वाटतं मला. आता कुठे बाहेर जाईन ना त्यावेळेस घालीनच मी. मला ते दुकानातनं कपडे घेण्यापेक्षा ते ऑनलाईन घेतलेले ना बरे वाटतात. पण एवढंच करतं की मी एक साईज आहे ना मोठी घेते. मध्ये ना आम्ही एकदा कणकवलीला गेलो होतो आणि एका दुकानातनं कुर्त्या घेतल्या होत्या मी. किती 2 का 3 कुर्त्या घेतल्या ना घालायला आणि इतका तो कपडा बेकार निघाला. म्हणजे चांगलाचं बघूनच घेतलं होतं. अर्धा तास काहीतरी मी ती कुर्ती घातली असेल आणि त्याची सिलाई वगैरे सगळी निघून गेली आणि त्या कुर्त्या तशाच पडलेल्या आहेत. म्हणजे घरामध्ये घालण्यासाठीच मी घेतल्या होत्या. आता त्या कपाटामध्ये तशाच पडून आहेत. त्या आता शिलाई घातल्या म्हणजे शिलाई मारल्याशिवाय त्या कुर्त्या घालायलाच नको अशा त्या कुर्तीची अवस्था आहे. आता हा पण ड्रेस काही जास्त महाग नाही आहे. हा काहीतरी 260 रुपयाला मला पडला आणि मला खूप असं आवडलं. कपडा वगैरे एकदम छान आहे. त्याच्यामुळे आता विचार करते की अजून आहे ना असे 1-2 ड्रेस मागून म्हणजे मला घरात घालायला कपडे होतील. आता सध्या माझे कपडे घरातले जे असतात ना रेग्युलर घालणारे कपडे ते सगळे हे झालेले आहेत, खराब झालेले आहेत. मातीचे डाग वगैरे बघा लागतात ना हो त्याच्यामुळे ते खराब होतात. आणि अजून एक बॉक्स तुम्हाला दाखवते. हे ना कुणालनी ऑनलाईन काहीतरी ऑर्डर केलं होतं आणि मला असं वाटलं की काहीतरी असं वेगळी वस्तू असेल आणि बॉक्स बघा थोडा मोठा आहे. आणि आता मी खोलून बघितलं तर त्यातनं काय निघालं ही बघा कॉफी. त्याची ना कॉफी संपले त्याच्यामुळे त्याने की नाही ऑनलाईन मागवली होती. तर चला जाईल आजचा व्हिडिओ आहे तो इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि स्क्रीनवरती नंबर देते. कोणाला जर का पिठाची म्हणजे भाजणी ऑर्डर करायची असेल तर ह्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा. तुम्हाला तुमची ऑर्डर आहे ना घरपोच कुरिअरमार्फत केली जाईल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.